महाराष्ट्र. मी आहे बेला आणि स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. हा आहे डे 2चा व्लॉग आणि आज आहे संडे. तर आज आमच्या घरी आहे काय काय स्पेशल. तर तुम्हाला हा व्लॉगमध्ये खूप काय काय बघायला भेटणार आहे. आज खूप स्पेशल आहे आजचा व्लॉग, कारण की आज आहे संडे. संडे म्हणजे फन डे. तर तुम्ही प्लीज ह्या व्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू. तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असेल तर तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडणार आहे गाईज. तर प्लीज कंटिन्यू राहा ह्या व्लॉग. पण किचनमध्ये जाऊयात आणि बघूयात की काय बनतं. वाव गाईज, आज आमच्या घरी आहे कोळंबी, हा पॉपलेट आणि आहे रव मासा. तर आज आपल्या घरी हे सगळं बनणार आहे गाईस. राईस भिजत ठेवलेत राईस. तर बाहेर बघा कोण कोण. समर्थ पप्पा, ही आहे माझी बहीण, जिला तुम्ही कालच्या व्लॉग मध्ये बघितलंच असणार. पॉपकॉर्न खाऊशी वाटले होते म्हणून आम्ही पॉपकॉर्न पण केले. रेसिपीला सुरुवात करू. पुदिना लसूण घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याचं वाटण करायचं आहे. वाटण करून झालेलं आहे. अद्रक लसूण आणि पुदिना. आता ह्याच्यामध्ये पण आपण कोळंबीमध्ये प्रॉन्स आहे, त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे, लाल तिखट मसाला आणि बिर्याणी मसाला आणि काही खडे मसाले असे आपण टाकून घेतलेले. आणि ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून याला मॅरिनेट करायला ठेवलंय. ह्याला आपण सेम मसाला टाकून मॅरिनेट करायला ठेवलंय. आणि इथं पाणी उकळायला ठेवलंय. कशासाठी ठेवलंय? बिर्याणीसाठी पाणी उकळायला ठेवलंय. ह्या बिर्याणीसाठी. मला आमच्या इथला व्ह्यू दाखवतो, किती भारी व्ह्यू येतो ह्या टायमिंगला, कारण की ना आता पावसाचे दिवस आहेत म्हणून आहे ना आमच्या इथं व्ह्यू इतका भारी येतो ना. तुम्ही बघा गाईस, आपण खिडकी उघडून ठेवूया. बघा गाईस, खालचा व्ह्यू तर तुम्ही बघू शकता, प्लस इथला व्ह्यू पण बघा. तिकडचा व्ह्यू बघा. भारी व्ह्यू दिसतो ना गाईज आमच्या इथून. ह्यात आपण तेल, खडे मसाले आणि अद्रक लसूणची पेस्ट ती टाकलेली आहे. आता हे फ्राय करून घेतोय आपण. आता आपण हे नुसतं मिक्स करतोय. पाणी टाकलं जातंय. उकळी आपण मगाशी जे पाणी गरम करायला ठेवलेलं ना ते आता आपण ह्यामध्ये ऍड करूया. ह्याच्यात टाकतोय 1 चम्मच मीठ. 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. गाईज माझ्या बहिणीला काय झालं इकडे. मी जाऊया आणि तुमची आधी राहिलेली रेसिपी कंटिन्यू करू. आपला पिंकेज झालेला आहे. राईस पण झालेला आहे गाईस. टमॅटो पण टाकलंय आणि आता आपण ह्याला टमॅटोला पण थोडंसं पिंकिश करून घ्यायचं. असं काढून घेतलेलं आहे का. आता आपण मसाले आणि कोळंबी टाकून घेतली. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया दही. आपण स्टीम करून ठेवलाय. 80% कुक करून ठेवलेला आहे. अशा प्रकारे सगळं मस्त शिजलेलं आहे. गॅस ठसका उधळलाय माशांचा. आपण पॉपलेट ठेवले पॅनवर. आता पॉपलेट झाल्यावर आपण डेटला घ्यायचं. आता आपण जाऊयात मासे खायला. हे बघा गाईस, मला हा मासा खूप सावधानाने खायला लागणार आहे, कारण की मागच्या वेळेस ना त्या माशाचा काटा माझ्या गळ्यात अडकलेला. घेऊयात आपण गाईस. हे बघा गाईस, पॉपलेट, आपली बिर्याणी. काय आता आपण इथे एंड करतोय ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज. आणि रेसिपी पण कशी
वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.